आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमध्ये अनालिसिस ऑफ फोर्सेस यातील रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस युजिंग अनालिटिकल अँड ग्राफिकल मेथड म्हणजेच अनालिटिकल आणि ग्राफिकल मेथडने आपण न्यूमेरिकल नंबर 3 सॉल्व्ह करणार आहोत. 4 फोर्सेस ऑफ 200 न्यूटन, 300 न्यूटन, 400 न्यूटन अँड 200 न्यूटन आर ऍक्टिंग ॲट एन अँगल ऑफ 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री अँड 225 डिग्री in anticlockwise direction from the x-axis at a point, all acting away from the point. Find the resultant force in magnitude and direction using analytical and graphical method. म्हणजे आपल्याला जे काय गिवन डाटा आहे तो फक्त आपल्याला काय केलेला आहे, न्यूमेरिकल मध्ये दिलेला आहे आणि ह्या डाटाचा वापर करून काय करायचं, आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचा आहे. 4 फोर्सेस दिलेले आहेत. किती आहेत? 200, 300, 400 अँड 200 न्यूटन. ऍक्टिंग कुठे आहेत? 0 डिग्री. 0 डिग्री वरती किती असणार आहे? 200 न्यूटन. म्हणजेच 0 डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आणि इथं काय सांगितलंय? ऑल ऍक्टिंग अवे फ्रॉम द पॉईंट. म्हणजे या पॉईंट पासून सर्व फोर्सेस कसे जात आहेत? बाहेर जात आहेत. 4 फोर्सेस आहेत. पहिला किती आहे? 200. कुठे सांगितलंय? 0 डिग्री. म्हणजेच इथं किती असणार आहे आपला? 200 न्यूटन. नेक्स्ट 90 डिग्री वरती दुसरा फोर्स किती आहे? 300. तो सुद्धा अवे फ्रॉम. 90 डिग्री म्हणजे इथं करेक्ट राईट अँगल असणार. किती असणार आहे तो? सेकंड फोर्स 300 न्यूटन. थर्ड फोर्स किती आहे? 400 न्यूटन. कुठे आहे? 180. 180 म्हणजे इथून किती वरती असणार? 180 हा अँगल असणार. इथून कसं आहे? अवे फ्रॉम द पॉईंट म्हणजे बाहेरच्या साईडला किती असणार आहे तो? 400 न्यूटन. नेक्स्ट फोर्स किती आहे? 200 न्यूटन. कुठे ऍक्ट होतंय? 225. कुठून? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम एक्स ऍक्सिस. जो काय एक्स ऍक्सिस आहे तिथून अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग आपल्याला अँटी क्लॉकवाईज सांगितलंय म्हणजे विरुद्ध दिशेने. इथून किती वरती ऍक्ट होणार? 225 वरती काय होणार आहे? 200 न्यूटन ऍक्ट होणार. पॉईंट कसा सांगितलाय त्यांनी? अवे फ्रॉम द पॉईंट. जो काय पॉईंट आहे तिथून बाहेर जाणारा फोर्स किती आहे तो? 200 न्यूटन. हा फोर्स कुठे ऍक्ट होणार? तर 225 म्हणजेच काय? जर का इथून हा अँगल मेजर केला तर 180, इथून हा अँगल मेजर केला तर 270. मग 270 आणि 180च्या मध्ये कुठं तर असणार. मग बघा, जर का टोटल अँगल 225 मायनस 180 केलं तर राहिलेला अँगल किती येणार? 45 डिग्री अँगल येणार. म्हणजेच निगेटिव्ह एक्स ऍक्सिस पासून काय होणार? 45 डिग्री वरती 200 न्यूटन फोर्स ऍक्ट होणार. कोणत्या डायरेक्शनला? बाहेरच्या डायरेक्शनला. कारण काय सांगितले त्यांनी? अवे फ्रॉम द पॉईंट. हे सर्व फोर्सेस आपल्याला कसे सांगितले त्यांनी? अवे फ्रॉम द पॉईंट. मग न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे आपण जी काही डायग्राम आहे ते आपण इथं ड्रॉ केलेली आहे. आता काय करायचं? अनालिटिकल आणि ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. सर्वात प्रथम काय करूया? अनालिटिकल मेथडने आन्सर फाइंड आउट करूया आणि जे काय आन्सर येतंय ते ग्राफिकल मेथडने सेम आन्सर येतंय का नाही ते पुन्हा काय करूया? ग्राफिकल मेथड ग्राफ पेपरवरती सॉल्व्ह करून चेक करूया. तर अनालिटिकल मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी आपण 2 मेथड बघितल्या होत्या. पहिली मेथड कोणती होती? पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स यांच्यापासून जे जवळचे अँगल असतील ते आपण काय करत होतो? थिटा म्हणून यूज करत होतो. आणि दुसरी मेथड म्हणजे काय? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून सर्व ए टू झेड फोर्स आपण थिटा म्हणून घेतो. ती मेथड नंबर 2. तर याचा न्यूमेरिकल नंबर 2 आहे. तो आपण काय केलंय? पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स यांच्यापासून जे जवळचे फोर्स आहेत ते थिटा म्हणून वापरलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. आता यात काय केलंय? आपल्याला सर्व फोर्स एक्स ऍक्सिस पासून दिलेत, तर आपण त्या मेथडने सॉल्व्ह करूया. हा अँगल किती असणार आहे? 90 डिग्री. इथून हा किती असणार आहे? 180 डिग्री. आणि इथून हा टोटल अँगल किती असणार आहे? 225 डिग्री. इथे दिलेला आहे 225 डिग्री. आणि हा किती असणार आहे? 0 डिग्री. आता काय करूया? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून सर्व अँगल थिटा म्हणून यूज करून काय करूया? अनालिटिकल मेथडने आन्सर फाइंड आउट करूया. सर्वात प्रथम काय करत असतो? समेशन एफ एक्स फाइंड आउट करत असतो. जर का पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून जर का सर्व आपण अँगल घेत असेल तर आपण यामध्ये 2 फोर्सचा विचार करतो. कोणते फोर्स असतात? जे काही पॉईंट पासून बाहेर जातात ते कसे असतात? पॉझिटिव्ह असतात. आणि जे काही पॉईंटकडे येतात ते कसे असतात? निगेटिव्ह असतात. आता ह्या 2 फोर्सचा वापर करून काय करूया? समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. मग समेशन एफ एक्स म्हणजेच काय? हॉरिझॉन्टल सर्व फोर्सची ऍडिशन केल्यानंतर जे काही येते ते काय असणार आहे? समेशन एफ एक्स. पहिला फोर्स बघा किती आहे तो? 200. लिहूया इथं 200. हॉरिझॉन्टल असल्यामुळे काय होणार? कॉस. आणि याचा अँगल किती असणार आहे?
पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती 0 डिग्री. फोर्स कोणत्या साईडला चालला? बाहेरच्या साईडला, म्हणून काय असणार आहे? प्लस. इथं बघितलं आपण. नेक्स्ट बघा, याच्यानंतर फोर्स कोणता आहे? 300. कसा आहे? व्हर्टिकल. व्हर्टिकल आपण इथं घेत नाही, फक्त काय करतोय? हॉरिझॉन्टल फोर्स. एपेक्स म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्सची ऍडिशन. हा कसा आहे? व्हर्टिकल, त्यामुळे इथं घ्यायचा नाही. नेक्स्ट बघा, 400 न्यूटन. कसं आहे? हॉरिझॉन्टल. लिहूया इथं 400. हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस. आणि थिटा किती घ्यायचा? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून हा फोर्स कितीवरती आहे? 180 डिग्री. इथं लिहूया 180. कोणत्या साईडला चालला? पॉईंट पासून बाहेर. बाहेर चालला म्हणजेच पॉझिटिव्ह. नेक्स्ट बघा, ह्याच्यानंतर फोर्स हाय इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन असल्यानंतर काय करतो? दोन कॉम्पोनंट मध्ये डिवाइड करतो. एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. कोणत्या साईडला चालला? बाहेरच्या साईडला. म्हणून काय करायचे? ॲरो बाहेरच्या साईडला द्यायचे. जो हॉरिझॉन्टल आहे तो कसा होणार? फोर्स 200. हॉरिझॉन्टल असल्यामुळे कॉस. आणि थिटा किती घ्यायचा? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत. किती आहे तो? 225. नेक्स्ट बघा, हा जो काय व्हर्टिकल फोर्स आहे, फोर्स किती असणार आहे? 200. व्हर्टिकल असल्यामुळे साइन. आणि थिटा किती घ्यायचा? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत. किती आहे? 225. मग इथं व्हॅल्यू पुट करूया. हॉरिझॉन्टल फोर्स किती आहे? 200 कॉस 225. कोणत्या डायरेक्शनला चाललाय? पॉईंट पासून बाहेरच्या साईडला. बाहेरच्या साईडला चालला म्हणजेच पॉझिटिव्ह. टोटल किती फोर्स आहेत? 1 2 3 4. परंतु यातला हा व्हर्टिकल असल्यामुळे इथं कन्सिडर करायचं नाही. मग राहिले किती? 3 फोर्स. 1 2 3. तिन्हीच्या तिन्ही फोर्स इथं घेतलेले आहेत. आता काय करूया? समेशन ऑफ एफ एक्स फाइंड आउट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 200 कॉस 0 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 400 कॉस 180 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 200 कॉस 225 ब्रॅकेट कम्प्लीट. आन्सर किती आपलं? -341.421. सर्व व्हॅल्यू कशा आहेत? न्यूटन मध्ये आहेत, त्यामुळे याचं युनिट काय येणार? न्यूटन. समेशन एफ एक्स फाइंड आउट केलं, समेशन एफ वाय फाइंड आउट करूया. समेशन एफ वाय म्हणजेच काय? व्हर्टिकल फोर्स. हा फोर्स बघा हॉरिझॉन्टल आहे, त्यामुळे व्हर्टिकल इथं 0 येणार. नेक्स्ट बघा, हा फोर्स व्हर्टिकल आहे. किती आहे तो? 300. व्हर्टिकल असल्यामुळे काय येणार? साइन. आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून किती अँगल आहे तो? 90 डिग्री. नेक्स्ट फोर्स बघा, हा कसा हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल याचा काय येणार? 0 येणार. नाही लिहिलं तरी चालते. सिमिलरली हा हॉरिझॉन्टल आहे, ह्याचा व्हर्टिकल काय असणार आहे? 0, म्हणून इथं लिहिलेला नाही. नेक्स्ट बघा, हा इन्क्लाइन. ह्याचा व्हर्टिकल किती आहे? 200 साइन 225. 200 साइन 225. पॉईंट पासून कसा चाललाय फोर्स? बाहेर. बाहेर चालला म्हणजेच पॉझिटिव्ह. म्हणजेच आता बघा, टोटल फोर्स किती आहेत? 1 2 3 4. परंतु यातले काय आहेत? आपण सध्या व्हर्टिकलचा विचार करतोय. हा व्हर्टिकल, परंतु हा कसा आहे? हॉरिझॉन्टल. हा सुद्धा हॉरिझॉन्टल, म्हणून हे दोन कॅन्सल केले. मग राहिले किती? हा एक आणि हा एक. दोन फोर्सची इथं काय करायची? ऍडिशन. हा कसा आहे बघा? 300 साइन 90. 300 कसा? पॉईंट पासून बाहेर चालला. बाहेर चालला म्हणजेच पॉझिटिव्ह. हा सुद्धा काय असणार? पॉझिटिव्ह. करूया ऍडिशन. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 300 साइन 90 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 200 साइन 225 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती? आन्सर आलं? 158.578. युनिट काय असणार आहे? न्यूटन. हा काय झाली? समेशन एफ वाय ची व्हॅल्यू. रिझल्टंट आर म्हणजेच काय असतं? अंडर रूट मध्ये समेशन एफ एक्सचा स्क्वेअर प्लस समेशन एफ वायचा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करूया. अंडर रूट मध्ये एफ एक्सची व्हॅल्यू किती आहे? ही मायनस इथं व्हॅल्यू लिहिली नाही लिहिली तरी चालते, कारण ज्यावेळी आपण मायनसचा स्क्वेअर करतो त्यावेळी काय होणार आहे? पॉझिटिव्ह मध्ये आन्सर येणार. मग डायरेक्ट आन्सर लिहूया. 341.421 ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर प्लस एफ वायची व्हॅल्यू किती आहे? 158.578 चा स्क्वेअर. आन्सर फाइंड आउट करूया. रिझल्टंट आर. सर्वप्रथम हे सॉल्व्ह करून परत त्याचं अंडर रूट घेऊया. 341.421 चा स्क्वेअर प्लस 158.578 चा स्क्वेअर. काहीतरी आन्सर आलं. आलेल्या आन्सरचं काय करूया? अंडर रूट घेऊया. अंडर रूट आन्सर किती? आन्सर आलं आपलं 376.450. पुढचं 0 लिहिलं नाही लिहिलं तरी चालते. युनिट काय असणार आहे? न्यूटन. सर्व व्हॅल्यू कशा आहेत? न्यूटन मध्ये आहेत, म्हणून आलेलं आन्सर कसं असणार आहे? न्यूटन. नेक्स्ट थिटा फाइंड आउट करूया. थिटा म्हणजेच काय असतं? टॅन इनवर्स ऑफ समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन
एफ एक्स व्हॅल्यू पुट करूया. टॅन इनवर्स ॲज इट इज समेशन एफ वाय किती व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे 158.578 डिवायडेड बाय एफ एक्स किती आहे 341.421. इथं मायनस लिहिलं नाही लिहिलं तरी चालतंय. जर का मायनस व्हॅल्यू घेतली तर काय होणार आहे आपलं जे काय आन्सर येणार ते मायनस. तर थिटाचं मायनस आन्सर आलं तर जो काय आपला रिझल्टंट आर आहे तो कुठे ऍक्ट होणार जो काय क्वाड्रंट 2 किंवा क्वाड्रंट 4 मध्ये ऍक्ट होत असतं. हे आपल्याला इथं एफ एक्स आणि एफ वाय बघितल्यानंतर लक्षात येतं. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. थिटा शिफ्ट धरून टॅन दाबल्यानंतर टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये 158.578 डिवायडेड बाय 341.421 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 24.913 डिग्री. तर न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे रिझल्टंट आर आणि थिटा इथं फाइंड आउट केलेला आहे. आता हा रिझल्टंट आर या डायग्राममध्ये कुठे येणार तर बघा समेशन एफ एक्स कोणती व्हॅल्यू आली निगेटिव्ह. मग एक्स ऍक्सिस वरती निगेटिव्ह व्हॅल्यू कुठं असते ह्या पॉईंटच्या या साईडला निगेटिव्ह व्हॅल्यू असतात, ह्या पॉईंटच्या या साईडला पॉझिटिव्ह असतात. आपले एफ एक्स काय निगेटिव्ह म्हणजे या साईडला काय होणार एक्सची व्हॅल्यू येणार. नेक्स्ट बघा एफ वाय ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. वाय ऍक्सिस वरती इकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात इकडे निगेटिव्ह असतात. मग आपली पॉझिटिव्ह वाले म्हणजे या साईडला असणार म्हणजेच ही लाईन आणि ही लाईन ह्याच्यामध्ये काय असणार आपला रिझल्टंट आर असणार. कुठं असणार आहे 24.913 जो काय आपला निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे त्याच्यापासून किती वरती असणार 24.916 वरती काय असणार आपला रिझल्टंट आर म्हणजेच हा रिझल्टंट आर आणि हे काय असणार आहे अँगल थिटा. अँगल थिटा किती 24.913 डिग्री असणार आणि रिझल्टंट आर 376.45 वरती असणार. आता हे जे काय रिझल्टंट आर आणि अँगल थिटा आलेला आहे हे आता काय करूया आपण ग्राफिकल मेथडने एकदा चेक करूया की अनालिटिकल मेथडने आणि ग्राफिकल मेथडने आन्सर सेम आलाय का नाही. तर ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करताना सर्वात पहिली स्टेप काय करत असतो जे काय आपल्याला गिवन डाटा दिलेला आहे त्या डाटाच्या आधारे काय करत असतो ॲक्युरेट अँगलने डायग्राम ड्रॉ करत असतो. मग आपल्याला जो काय डाटा दिलेला आहे त्याच्या सहाय्याने काय करूया ही जी काय डायग्राम आहे ते ॲक्युरेट स्केलने ड्रॉ करूया आणि यालाच आपण काय म्हणतो स्पेस डायग्राम. आता काय करूया स्पेस डायग्राम ड्रॉ करूया. सर्वात पहिला फोर्स किती दिला 200 न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला सांगितलंय 0 डिग्री. 0 डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे त्यावरती काय करायचा 200 न्यूटन फोर्स ड्रॉ करायचा. नेक्स्ट किती दिलाय 300 न्यूटन. तो किती अँगल सांगितलाय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन किती सांगितलंय 300 न्यूटन 90 डिग्री वरती. मग काय करायचं हॉरिझॉन्टलला हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून व्हर्टिकलला व्हर्टिकल लाईन मॅच करून बरोबर 90 डिग्री काय करायची लाईन ड्रॉ करायची. तो फोर्स असणार 300 न्यूटन. नेक्स्ट फोर्स किती दिलाय 400 न्यूटन. कितीवरती सांगितलंय जो काय एक्स ऍक्सिस आहे तिथून 180 डिग्री वरती म्हणजे बरोबर हॉरिझॉन्टल लाईन वरती 400 न्यूटन काय होणार आपला ऍक्ट होणार. त्यानंतर फोर्स किती दिलाय एक्स ऍक्सिस पासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन 225. 225 म्हणजे किती असणार आहे आता आपल्याला इथून 225 घेता येणार. मग आपण काय करायचं टोटल 225 मायनस हा 180 करायचा. म्हणजेच काय होणार टोटल 225 मधून जर का हा 180 मायनस केला तर राहिलेला अँगल किती असणार आहे 45 डिग्री. म्हणजेच काय करायचं ह्या हॉरिझॉन्टल पासून 45 डिग्री वरती अँगल घ्यायचा. हॉरिझॉन्टलला हॉरिझॉन्टल व्हर्टिकलला व्हर्टिकल लाईन मॅच करून काय करायचं 10 20 30 40 45 वरती काय करायचं लाईन ड्रॉ करायची. ती किती असणार आहे आपली 200 न्यूटन. अशा प्रकारे दिलेल्या माहितीच्या आधारे आपण काय केली जी काही डायग्राम ड्रॉ केली त्याला आपण काय म्हणत असतो स्पेस डायग्राम. स्पेस डायग्राम ड्रॉ केल्यानंतर आपण काय करत असतो बो नोटेशन देत असतो. बो नोटेशन म्हणजेच काय जे काय फोर्स आहेत त्याला कॅपिटल लेटरने काय करत असतो नाव देत असतो. म्हणजेच हा 200 न्यूटन फोर्स आहे त्याच्या एका साईडला ए लिहायचं दुसऱ्या साईडला बी लिहायचं. नेक्स्ट फोर्स किती आहे 300 न्यूटन याच्या या साईडला बी आहे नेक्स्ट काय असणार सी. नेक्स्ट बघा याच्यानंतरचा 400 न्यूटन ह्याच्या इकडे सी आहे मग इकडे काय द्यायचा डी नाव द्यायचं. नेक्स्ट बघा 200 न्यूटन ह्याच्या 200च्या या साईडला डी आहे याच्यानंतर कोणता फोर्स आहे का डायरेक्ट 200च आहे त्याला आपण ऑलरेडी ए नाव दिलेलं आहे म्हणजेच लास्ट फोर्स काय असणार आहे डी ए. बो नोटेशन दिल्यानंतर काय करत असतो आपण स्केल लिहित असतो. स्केल लिहूया इथं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू. आता 1 सेंटीमीटर म्हणजे किती घ्यायचं आपल्याला फोर्स किती दिले 200 300 400 म्हणजेच मॅक्सिमम 400 न्यूटन आहे तो आपल्या ह्या ग्राफ पेपरवरती बसला पाहिजे. अशा प्रकारे काय करायचं आपण स्केल घ्यायची. आता बघा सर्व व्हॅल्यू न्यूटन मध्ये आहेत मग इथं व्हॅल्यू घेताना कशी घ्यायची न्यूटन मध्ये.
1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 न्यूटन सुद्धा आपण घेऊ शकतो. जर का 100 न्यूटन घेतलं तर काय होणार, हा 2 सेंटीमीटर होणार, हा 3 सेंटीमीटर होणार, हा 4 सेंटीमीटर होणार, हा 2 सेंटीमीटर होणार. मग फार छोटी छोटी व्हॅल्यू येतात. त्यामुळे काय करूया, तुम्हाला दिसायला जरा प्रॉब्लेम येईल म्हणून आपण काय करूया, मोठं जरा स्केल घेऊया. इथं काय 100 न्यूटन न घेता काय करूया आपण 50 न्यूटन घेऊया. म्हणजेच 1 सेंटीमीटर म्हणजे 50 न्यूटन, 2 सेंटीमीटर म्हणजे 100, 3 सेंटीमीटर म्हणजे 150, 4 सेंटीमीटर म्हणजे 200. म्हणजे थोडी मोठी स्केल आपण इथं का ड्रॉ करतोय तुम्हाला दिसण्यासाठी. तुम्ही एक्झामला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 न्यूटन सुद्धा घेऊ शकता. 100 न्यूटन घेतलं तर हा 2 सेंटीमीटर होणार, हा 3 सेंटीमीटर, हा 4 सेंटीमीटर, हा 2 सेंटीमीटर. इथे लिहूया. फोर्स पहिला किती आहे, 200 न्यूटन. नेक्स्ट किती आहे, 300 न्यूटन. नेक्स्ट किती आहे, 400 न्यूटन. हा 200 इथं रिपीट होते, नाही लिहिलं तरी चालते. मग 200 न्यूटन म्हणजे किती असणार, 200 डिवायडेड बाय 50 करायचं. किती होणार, 4. 200 डिवायडेड बाय 50 किती आन्सर आलं, 4. म्हणजेच हा किती असणार आहे, 4 सेंटीमीटर. 300 डिवायडेड बाय 50 किती येणार, 6 सेंटीमीटर. नेक्स्ट 400 डिवायडेड बाय 50 किती येणार, 8 सेंटीमीटर. इथं आपण स्केल ड्रॉ केलेला आहे. या स्केलच्या ड्रॉने आता काय करूया, ह्या जो काही स्पेस डायग्राम काढलाय त्याला पॅरलल फोर्स घेऊन काय करूया, वेक्टर डायग्राम ड्रॉ करूया. आता पहिला वेक्टर कोणता आहे, ए बी 200 न्यूटनचा, तो ड्रॉ करूया. इथे कोणता तर पॉईंट घेऊया असा. इथं पॉईंट घेतला, इथून कोणत्या डायरेक्शनला, राईट साईडला. किती, 200 न्यूटन. 200 न्यूटन म्हणजेच 4 सेंटीमीटर. इथून 4 सेंटीमीटर कुठे येणार, 1 2 3 4 म्हणजे इथंपर्यंत डिस्टन्स येणार. वेक्टर ए बी ड्रॉ करूया. याचं नाव काय असणार आहे, ए बी. वेक्टर ए बी कोणत्या डायरेक्शनला, राईट डायरेक्शनला. एरो राईटला द्यायचं. नेक्स्ट बघा, बी सी किती आहे तो, 300 न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला चाललाय, अपवर्ड डायरेक्शन म्हणजे वरती. 300 न्यूटन म्हणजेच किती, 6 सेंटीमीटर. इथून 6 सेंटीमीटर वरती जायचं. म्हणजेच 1 2 3 4 5 6 म्हणजे इथंपर्यंत ड्रॉ करायचं. हा कोणता वेक्टर असणार, बी सी. नेक्स्ट बघा, सी डी किती आहे, 400 न्यूटन. कोणत्या डायरेक्शनला आहे, लेफ्ट डायरेक्शनला जातो. 400 न्यूटन म्हणजेच किती, 8 सेंटीमीटर. इथून 8 सेंटीमीटर. 1 2 3 4 5 6 7 8 लाईन ड्रॉ करूया. हा कोणता वेक्टर असणार आहे, सी डी. कोणत्या डायरेक्शनला चालला, या डायरेक्शनला, एरो या साईडला. हा कोणत्या, अपवर्ड डायरेक्शनला होता, एरो वरच्या डायरेक्शनला. नेक्स्ट कोणता आहे, डी ए. कोणत्या डायरेक्शनला आहे, या डायरेक्शनला. किती अँगल आहे, इथून 45 अँगल आपण बघितलेला आहे. म्हणजेच या पॉईंट पासून 45 अँगल घेऊन काय करायचं, लाईन ड्रॉ करायची. असा हॉरिझॉन्टलला हॉरिझॉन्टल मॅच करून, वर्टिकलला वर्टिकल लाईन मॅच करून इकडून 45 सांगितलं. म्हणजे हा 10 20 30 40 आणि हा 45. लाईन ड्रॉ करूया. हा वेक्टर कोणता असणार आहे, डी ए. किती डिस्टन्स सांगितले, 200 न्यूटन म्हणजेच 4 सेंटीमीटर. इथून किती घ्यायचं, 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. म्हणजे जिथून इथपर्यंत. हा काय असणार आहे, डी ए. परंतु ऑलरेडी ते आहे, त्यामुळे काय करायचं, ए डॅश. आता काय करायचं, ही जी काही डायग्राम ओपन आहे त्याला काय करायची, क्लोज करायची. आणि क्लोज केलेलं डिस्टन्स ते म्हणजेच काय असणार आहे, रिझल्टंट आर. म्हणजेच रिझल्टंट आर इज इक्वल टू काय असणार, लेंथ ऑफ ए डॅश इंटू स्केल. म्हणजेच लेंथ ऑफ ए डॅश म्हणजे इथून ते डिस्टन्स किती आहे ते डॉटेड लाईन ड्रॉ करूया आणि मेजर करूया. किती डिस्टन्स आहे, तर हे डिस्टन्स किती आलेलं आहे, 1 2 3 4 5 6 7 7.1 2 3 4 5 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स आलेला आहे. तर नोट डाऊन करूया. 7.5 इंटू स्केल किती घेतले आपण, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 न्यूटन. 50 न्यूटन कॅल्क्युलेट करूया. 7.5 इंटू 50 किती आन्सर आलं, 375. युनिट काय असणार आहे, न्यूटन. हा झाला आपला रिझल्टंट आर. आणि याचा थिटा हॉरिझॉन्टल ऍक्सिस सोबत मेजर करायचा. म्हणजेच इथून हे डिस्टन्स मेजर करायचं. किती येतं ते काय असणार आपलं थिटा. फाइंड आउट करूया.
बरोबर हॉरिझॉन्टल लाईन मॅच करून वर्टिकल लाईन मॅच करून अँगल मेजर करायचा. इथंपर्यंत किती आहे? 10, 20. 1, 2, 3, 4, 5 म्हणजेच 25. आपला जो काही थिटा अँगल आलाय तो किती असणार आहे? 25. कशासोबत? हॉरिझॉन्टल ॲक्सिस सोबत. हा थिटा आणि हा रिझल्टंट आर. कोणत्या डायरेक्शनला आहे बघूया एकदा. तर थिटा सध्या किती आलेला आहे? 25 डिग्री. डायरेक्शन बघा. हा जो काही डी ए कोणत्या डायरेक्शनला चालला? याच डायरेक्शनला. म्हणजे जे ॲरो कोणत्या साईडला द्यायचा? या डायरेक्शनला ॲरो द्यायचा. आता बघा इथं बघा ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ए डॅश या डायरेक्शनला आला. म्हणजे आता कसं जायला पाहिजे होता? इथून या डायरेक्शनला जायला पाहिजे होता. परंतु आपला रिझल्टंट आर कसा असतो? ऑपोजिट इन सेन्स. म्हणजेच या डायरेक्शनला न जाता कोणत्या डायरेक्शनला जाणार? या डायरेक्शनला. म्हणजेच असा रिझल्टंट आर जाणार. हा काय असणार आपला? रिझल्टंट आर आणि हा काय त्याचा थिटा अँगल. मग आता हा इथं कसा ड्रॉ करणार? बरोबर ह्याला पॅरलल लाईन या पॉईंटमधून जर का पास केली तर हा आपला असणार रिझल्टंट आर आणि याने या हॉरिझॉन्टल सोबत केलेला अँगल किती असणार आहे? थिटा एवढा असणार. मग आता इथं ड्रॉ करूया. आता जर का आपण ही पॅरलल लाईन इथं ड्रॉ केली तर काय होऊ शकतं? थोडंफार व्हेरिएशन येऊ शकतं. म्हणून काय करूया? जो काही थिटा आपल्याला माहित आहे त्या थिटाच्या सहाय्याने काय करूया? इथं व्हॅल्यू फाइंड आउट करूया. इथं बरोबर हॉरिझॉन्टल वर्टिकल लाईन मॅच करून किती डिग्री सांगितलंय? 25 डिग्री निगेटिव्ह एक्स ॲक्सिस पासून. 10, 20, 25 म्हणजे इथून आपला रिझल्टंट आर काय होणार? पास होणार. लाईन ड्रॉ करूया. हा काय असणार आपला? रिझल्टंट आर आणि याने केलेल्या अँगलला याच्यासोबत काय असणार आहे? थिटा. ही जी काय आपण डायग्राम ड्रॉ केली त्याला आपण काय म्हणत असतो? वेक्टर डायग्राम. तर आपण एकंदरीत काय केलं? सर्वात प्रथम जे काही आपल्याला गिव्हनमध्ये डाटा होता त्याच्या सहाय्याने एकदम ॲक्युरेट अँगल घेऊन काय केलं? जी काही डायग्राम ड्रॉ केली त्याला आपण काय म्हणतो? स्पेस डायग्राम. ती स्पेस डायग्राम सर्वात प्रथम ड्रॉ केली. त्यानंतर प्रत्येक फोर्सला आपण नाव दिलं. त्यालाच आपण काय म्हणत असतो? बोन नोटेशन. त्यानंतर आपल्याला सुटेबल स्केल या ग्राफ पेपरवर बसण्यासारखं स्केल आपण ॲडजस्टमेंटसाठी घेतलं आणि हा जो काही स्केल आहे या स्केलच्या सहाय्याने काय केलं? सर्व हे जे काही फोर्सेस आहेत त्या फोर्सला काय काय केलं आपण? पॅरलल फोर्स ड्रॉ करून आपण काय केली? वेक्टर डायग्राम इथं ड्रॉ केलेली आहे. आणि वेक्टर डायग्राम ड्रॉ केल्यानंतर जो काही दोन एंड ओपन होते ते आपण काय केले? क्लोज केले. त्यालाच आपण काय म्हणतो? हे जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणत असतो? रिझल्टंट आर. रिझल्टंट आर कसा असतो? ऑपोजिट इन सेन्स. सर्व ह्या डायरेक्शनला असे चाललेत. मग असं जाय पाहिजे होतं. परंतु काय होतो? ऑपोजिट डायरेक्शनला रिझल्टंट आर ऍक्ट होतो. हा रिझल्टंट आर हॉरिझॉन्टल सोबत काय अँगल क्रिएट करतो? तो म्हणजे काय असतो? थिटा. मग अशा प्रकारे आपण रिझल्टंट आर आणि थिटा फाइंड आउट केलेलं आहे. आता जस्ट आपण जो काही रिझल्टंट आर न्यूमेरिकल मेथडने पाहिला तो किती आला होता? 376.45 न्यूटन आला होता. म्हणजे अप्रॉक्सिमेटली रिझल्टंट आर आपला सेम आलेला आहे. त्याचप्रमाणे जो काही अँगल थिटा आहे तो किती पाहिला होता आपण? 24.913 पाहिलेला होता. इथं आपला किती आलाय? 25 आलेला आहे. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू ॲनालायटिकल आणि ग्राफिकलने अप्रॉक्सिमेटली सेम आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण ग्राफिकल मेथड सॉल्व्ह करत असतो. तर आपलं ॲनालायटिकल मेथडने आणि ग्राफिकल मेथडने दोन्ही मेथडने आन्सर कसं आलेलं आहे? जवळपास अप्रॉक्सिमेटली सेम व्हॅल्यू आलेल्या आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.